100% पर्सेंटाईल घ्यायचे. ओके. मग काय काय करावं लागेल? आता जर खूप छान क्वेश्चन विचारलाय सरांनी. जर आपल्याला आउट ऑफ पर्सेंटाईल जर घ्यायचे असेल तर सगळ्यात महत्वाचं आपलं प्लॅनिंग, मायक्रो प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये जे आम्ही 3 पार्ट वाईज जे टॉपिक्स दिलेले डिवाइड करून त्यांची प्रॉपर रिव्हिजन, त्यांची RRR टाईप वाली रिव्हिजन, रिकॉल, रिमेंबर, रिराईट, हे RRR फॉर्म्युला मी मुलांना पुन्हा पुन्हा सांगत असतो. आणि जो तुमचा कन्सेप्ट परफेक्ट झालाय हा कन्सेप्ट काय करा, अप्लाय करा, पुन्हा पुन्हा अप्लाय करा. आणि ज्यावेळेस आपण कन्सेप्ट पुन्हा पुन्हा अप्लाय करतो, एकदा का कन्सेप्ट आपला परफेक्ट झाला की पुन्हा त्याला आपण विसरत नाही. मग त्यानंतर नंबर ऑफ टेस्ट देणं असो किंवा नंबर ऑफ MCQ प्रॅक्टिस असो, ते बी खूप महत्वाचे आहे. आणि प्रिपरेशन करताना मुलं काय चुका करतात, रॅन्डमली कोणत्याही पार्ट पासून सुरुवात. तर मुलांनो बाळांनो असं करू नका. जर तुम्ही फिजिकल केमिस्ट्री घेतली असेल तर मोल कन्सेप्टनी सुरुवात करा आणि नंतर 12th पूर्ण फिजिकल केमिस्ट्री प्रिपेअर करून घ्या. जर तुम्ही ऑर्गॅनिक घेतलं असेल तर 11th पार्ट पहिले करा, नंतर 12th पूर्ण ऑर्गॅनिक सॉल्व्ह करून घ्या. नंतर तुम्ही इनऑर्गॅनिक घेतलं असेल तर पूर्ण इनऑर्गॅनिक पहिले 11th पार्ट करा. तो तुमचा टॉपिक आहे, जसं पिरियोडिक टेबल टॉपिक आहे, हा सीटी टॅग नाही पण आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यानंतर केमिकल बॉन्डिंग टॉपिक, हा केमिकल बॉन्डिंग क्लास 11 आणि क्लास 12 दोघांसाठी पण महत्वाचा. मग केमिकल बॉन्डिंग टॉपिक हे जे टॉपिक आहे पहिले हे प्रिपेअर करून घ्या. नंबर ऑफ MCQ ची काय करा, प्रॅक्टिस करा. आणि नंबर ऑफ टेस्ट मध्ये टेस्ट झाल्या मुलं स्वतःच अनालिसिस करत नाही. मिस्टेक्स काय करतात, मुलं जातात रॅन्डमली टेस्ट देतात, नंतर बघतच नाही की कोणता पार्ट आपला चुकलाय, कोणता पार्ट बरोबर आलाय, किंवा मग टीचरांना जाऊन डाऊट विचारत नाही. त्यामुळे जो काही पार्ट वीक राहिला असेल तो ऍज इट इज तसाच राहून. मुलांना हेच माझं सांगणं आहे की तुम्ही प्रत्येक टेस्ट दिल्यानंतर सेल्फ इव्हॅल्युएशन करा. आणि इव्हॅल्युएशन केल्यानंतर कोणता पार्ट आपल्याला डिफिकल्ट जातोय, कोणता पार्ट आपल्याला इझी जातोय, सॉर्टिंग करा. जो पार्ट डिफिकल्ट आहे तो रिव्हिजन लेक्चरला विचारून घ्या किंवा मग त्या टीचरला, जो काय बाकी सब्जेक्टला तुम्ही अप्लाय करू शकता. आणि ते ज्यावेळेस तुमचे जे कन्सेप्ट आहे हळूहळू जसे तुमचे कन्सेप्ट बनतील आणि ज्यावेळेस तुमचा टेस्टचा स्कोर वाढेल मग हळूहळू तो एक सेल्फ कॉन्फिडन्स येईल. आणि हा एक कॉन्फिडन्स आपल्याला फायनली 100 out of 100 पर्सेंटाईल पण आरामात देऊ शकतो.